शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. राज्यसभेची एक जागा आहे आणि महाविकास आघाडीचं काही ठरलंय का? शरद पवार उमेदवार असणार आहेत. बघा, महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचे कोणाचे उमेदवार ठरले आहेत का, हे चर्चा अंतिम स्तरावरतीच होतोय. आम्ही आमची भूमिका मांडतोय, आम्ही आमची बाजू मांडतोय, ते त्यांची बाजू मांडू शकतील, ते त्यांच्यातले जे असतील. कालपासून पवारसाहेबांनी लढावं असं अगोदर सुतोवाद होता, पण कालपासून पवारसाहेब लढणार आहेत हे त्यांच्याकडनं सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून असं वाटते राष्ट्रवादी नेते हे आमच्या नेत्यांबरोबर बसतील आणि ह्या नेत्यांच्या स्तरावरचा हा विषय आणि तो कोऑर्डिनेशन होऊन घेऊन मग ती सीट सोडायची का आम्ही लढवायची की आम्ही लढवायची. कारण बघा, एक लक्षात घ्यायला पाहिजे की कुठची कोणी सीट लढवली तरी एकमेकांची ती मदत लागल्याशिवाय होणार आहेत का? काय आमच्याकडे बहुमत आहे म्हणून आम्ही ठरवलं नाही आमचा उमेदवार, असं नाही. आम्ही आमच्या भावना जे आमच्या नेत्यांनी सांगितलं की कसं नैतिक आणि रोटेशनप्रमाणे आणि विशेषतः संख्याबळावरती ही आमची भूमिका आहे. अर्थात पवारसाहेबांचं नाव आल्यानंतर आदरणीय उद्धवजी आदित्यजी ह्याच्याबद्दल योग्य ते निर्णय घेतील. सत्ताधारी म्हणतात की आघाडीत बिघाडी झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचं काही ठरत नाहीये. अरे बाबा, महायुतीतला तरी त्या उमेदवारांची नावं जाहीर झाली का? कोण 2 वर्षासाठी मागतोय आणि कोण 6 वर्षासाठीच आम्ही लढणार आहोत असंही म्हणतायत. आता हे आम्ही जर मिठाचा खडा टाकायचं असं आम्हाला पण खूप गोष्टी आतल्या माहीत आहेत, ते आम्ही बोलत नाही. कसं शिंदे गटाने सांगितलं की नाही आम्हाला 2च पाहिजे, एक आम्ही वरती समाधान मांडणार नाही. कसं दिल्लीवरती आता तुम्ही बघा 1-2 दिवसात कशा हालचाली होतील, जाणार आहेत किंवा जाऊन आलेले आहेत. ह्या असंख्य गोष्टी आहेत. तर मला असं वाटते आम्ही काय त्याच्यावर टीका आरोप करत नाही. त्याला कारण असं की हे राजकीय चर्चा हे त्या व्यासपीठावरती होत असतात, शेवटपर्यंत या चर्चा होत असतात. ह्याचा अर्थ काय लगेच कोण बाहेर पडणार आहेत, लगेच कोण काय तसं वेगळं विचार करणे असं नाही. राज्यसभेच्या जागेवरून महायुतीत पण धुसफूस आहे. 100% धुसफूस कुठेच नसते. पण मी असं म्हणलं का आम्ही ती तक्रार करत नाही आहे. पण जर कोण आम्हाला जर डिवचण्याचा प्रयत्न करत असतील तर आतल्या सर्व गोष्टी काय आहेत ते बाहेर काढायला का 2 मिनिटं पण नाही लागतील. बरं, अजितदादा यांच्या ब्लॅक बॉक्स विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल आधी बोललं जात होतं, जळून गेलं. नंतर आता बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये ते व्यवस्थित आहे अशी सुद्धा नोंद सापडते, सूत्रांकडून माहिती मिळते. ऑनलाईन त्यांनी तशी नोंद केलेली आहे हे काल आपल्याला असं लक्षात आलेलं आहे. अर्थात ते ब्लॅक बॉक्स बाहेरून सुरक्षित आहे, पण आत आहेत की नाही काय आहेत नाही या सर्व गोष्टी हे मला वाटतं DGCIचा जो रिपोर्ट येईल त्याच्यानंतर आणि फॉरेनेक्स जी संस्था असते त्यामध्ये सर्व बघितल्यानंतर होईल. आज जरी देखील नोंद झाली म्हणून ही चर्चा करणं कितपर्यंत योग्य आहे हाचा एक प्रश्न आहे. पण ह्याची सोक्षमोक्ष हे पूर्ण जोपर्यंत सिव्हिल एव्हिएशनचे लोक ह्याच्यातली माहिती देत नाही तोपर्यंत त्याबद्दल आता काहीतरी तर्कविर्क लावणं योग्य होणार नाही. रोहित पवारांनी पण संजय राऊतांची भेट घेतली. आता लढा उभारला जाईल असं म्हणा. नाही, लढा तर ऑलरेडी उभारलेला आहे आणि त्यात त्यांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे का एवढं सादरीकरण आणि तांत्रिक गोष्टी जे कोणालाही माहीत नव्हते हे जे त्यावेळी मांडल्यानंतर हा संभ्रम म्हणण्यापेक्षा एक मनामध्ये शंका तर आहे ना. हे आमची शंका नाही विरोधी पक्ष म्हणून, सत्तेतली असलेली लोकांची पण शंका आहे ना. म्हणजे एवढा मोठा माणूस, एवढा हाय प्रोफाईलचा माणूस जर आमच्या डोळ्याकत जातो आणि आपण त्याच्यातली चर्चा पण करू नये आणि केलं तर तुम्ही राजकारण करू नका. अरे काय राजकारण करू नका? म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण देखील आपण नेहमी बघतो काय काय गोष्टी होऊ शकतात, होतात, कसे काही गोष्टी केले जातात, घातपात केले जातात. मी म्हणत नाही की ती तशी आहे परिस्थिती, पण ती वस्तुस्थिती तर लोकांमध्ये यायला पाहिजे ना. आणि दादांवरती प्रेम करण्या असंख्य जे कार्यकर्ते आणि समाज आहे त्याला हे तर माहीत पाहिजे की नेमकं कसं झालंय, कसं घडलंय. सातारा हैदराबाद गेजेटियर याच अधिवेशनात काढा असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. अन्यथा आम्ही 2029 मध्ये सरकार पाडू असा थेट इशारा आहे. कसं आहे, जरंगे पाटलांची फसवणूक या सरकारने केली ह्याची जाणीव हळूहळू त्यांना होत होती. आणि म्हणून आम्ही ज्यावेळी बोलत होतो की तुम्ही आनंद उत्सव करता पण हा आनंद उत्सव किती दिवस राहणार आहेत, परत तुमच्यावरती वेळ येऊ नये हे जे आम्ही बोलत होतो, भाकीत करत होतो, त्याचा आज तुम्हाला परिस्थिती दिसते की त्यांना रस्त्यावर जूनला उतरावं लागतोय. हे दुर्दैवी आहे. दादर कबूतर खाण्यासंदर्भात जैन मुनी पुन्हा आक्रमक झालेले. ताडपत्री काढा अन्यथा मोठं जन आंदोलन उभारू असा इशारा दिलाय. 3 महिने काय आचारसंहिता होती का त्यांना? हे निवळ पॉलिटिकल आणि समाजाला एकत्रित करून घेऊन विशेष लोकांना मदत करण्यासाठी चाललेला खेळ आहे. मला असं वाटतं ह्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. उच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्याची अंमलबजावणी ते करणार आहेत नाही करणार किंवा काय स्पष्ट होईल. लव जिहादचा कायदा आणतंय सरकार, याकडे नेमकी विरोधकाची भूमिका काय? ज्यावेळी तो कायदा येईल त्याची चर्चा करू. लव जिहाद तुम्ही आणताय मग ते फक्त लव जिहाद एका समाजापुरतं आणताय की सर्व समाजाच्या लोकांना आणतायत? कारण समाजामध्ये असे जे काही गोष्टी होत आहेत जे अनिवार्य आहेत किंवा अनिर्ते आहेत, अन्यायकारक आहेत, अशा विडामोड होणं त्यासाठी गरजेचं आहे. मालेगावमध्ये आपण पाहिलं की नमाज पठण करण्यात आलं. आता भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहे. ते म्हणतात की आम्ही हनुमान चालिसा आता त्या ठिकाणी वा व्हेरी गुड. हनुमान चाळीसा परत तुम्हाला आठवण आली का एका वर्षानंतर?
पण तुम्ही हे करताना करायची तुम्हाला गरज काय आहे? तुम्ही प्रशासनमध्ये आहात, तुम्ही शासनमध्ये आहात, केंद्रामध्ये, राज्यामध्ये, महानगरपालिकेमध्ये. निव्वळ समाजामध्ये कटुता निर्माण करून हे राजकारण करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी जे करतायत ते दुर्दैवी आहे. अशा घटना मुंबईत, महाराष्ट्रात, देशात कुठेही होत असेल तर निकष आहे, निर्णय आहे. का ते निकषानुसार ते कारवाई करत नाही? कोणी अडवलेले आहेत? पण ते करायचं नाही त्यांना. फक्त वातावरण निर्मिती करून घेऊन समाजामध्ये कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. निलेश राणेंनी वन खात्यावरती बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. कसं पाहता एकंदरीतच याकडे? यापूर्वी सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ट्विट केलं होतं. वृक्षतोड होते महाराष्ट्रात असं म्हणतायत. कसं आहे, कॅबिनेटचे मंत्री यांनी कॅबिनेटमध्ये चर्चा करणं अपेक्षित आहे. ते न करता अशा प्रकारे बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. अर्थात आता त्यांच्या काय चाललंय एकमेकांचे कॉलर पकडायला हे मी सांगायची गरज नाही. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.